आपण स्वतःच्या घरामध्ये मराठीचं अस्तित्व ठेवायचं नाही आणि मग राज्यकर्ते म्हणून आम्ही मराठीचे ताबूत बडवायचे. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठीची सक्ती या विधानसभेतल्या घोषणांना काही अर्थ असेल असं मला दिसत नाही. राऊसाहेब, आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काही कार्यक्रम, उद्धव ठाकरे काही मार्गदर्शन करणं अपेक्षित. काय आजचा कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि भूमिका काय जागतिक मराठी भाषा दिनाची? आज मराठी भाषा दिन आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा केला जातो अनेक वर्ष. आणि मराठी भाषेसाठी साहित्य, लेखन, कला, कविता, नाट्य, मराठी सिनेमा या सगळ्यांसाठी हा दिवस प्रेरणादायी आहे. कारण कुसुमाग्रजांनी नाटक लिहिलं, कविता लिहिल्या, गद्य पद्य सर्व लेखन केलं. त्याच्यामुळे आज मला कोणतरी सांगितलं की सरकारने विश्व मराठी साहित्य संमेलन ठेवलेलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली. ते मराठी भाषेचे मंत्रीसुद्धा आहेत. कालच विधानसभेत एक बातमी पाहिली मी की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 300 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. 300च्या आसपास, 288 वगैरे आहेत. 300 मराठी शाळा बंद पडल्या. आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री ओरडून सांगत आहेत, मुंबईत, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील. जर मराठी भाषेचीच सक्ती राहील असं जर तुम्ही म्हणताय तर शाळा बंद का पडल्या? याचं उत्तर त्याने देणं गरजेचं आहे की मराठी शाळा बंद का पडल्या? जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत मराठी शाळा का बंद पडत आहेत? का आदिवासींची मुलंसुद्धा इंग्रजी शाळेत जायला लागली का? हे ढोंग आहे. मुळात प्रशासनातले बडे अधिकारी, बडे सरकारी कर्मचारी, राजकारणी, सत्ताधारी, आमदार, खासदार यांचीच मुलं मराठी माध्यमातून जात नसतील, शिकत नसतील, तर मग तुम्ही इतरांवर सक्ती जी करताय ती निरर्थक आहे. आधी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात का केली नाही? मुख्यमंत्र्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात? मी असं म्हणत नाही, मी टीका करत नाही. आम्ही अभिमानाने सांगतो की संजय राऊत यांच्या मुली मराठी शाळेतच शिकल्या आणि आम्ही त्यांना हट्टानं मराठी शाळेतच टाकलं. अशी किती राजकारण्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून पुढे नेलं? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. आपण स्वतःच्या घरामध्ये मराठीचं अस्तित्व ठेवायचं नाही आणि मग राज्यकर्ते म्हणून आम्ही मराठीचे ताबूत बडवायचे. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठीची सक्ती या विधानसभेतल्या घोषणांना काही अर्थ असेल असं मला दिसत नाही. अर्थात तुम्ही हे केलं तरी मराठी भाषेची घोडदौड काही थांबत नाही, हे लक्षात घ्या. अभिजात मराठी भाषेचा दर्जा वगैरे तुम्ही दिलात, त्याचा फायदा काय? आजही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही व्यापार उद्योगाची भाषा झालेली नाही. आजही व्यापार उद्योगाची भाषा ही गुजरातची आणि अडाणीची आणि अंबानीचीच आहे. ती जोपर्यंत पाटील, भोसले, कुलकर्णी, बरं का, म्हात्रे, राऊत यांची भाषा होत नाही तोपर्यंत मराठी भाषेची घोडदौड आणि मराठी माणसाची घोडदौड होणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांनी जी मराठीसाठी जी शिवसेनेची स्थापना केली ती त्यासाठी. राजकारणात आणि प्रशासनामध्ये मराठी भाषा राहिली पाहिजे तर मराठी माणूस उद्योग व्यवसायात टिकेल, माणसाला रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील,
आज मराठीशिवाय मुंबईमध्ये सगळ्या नोकऱ्या मिळत आहेत आणि मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत. तुम्हाला मराठी येवो अगर न येवो, मुंबई महाराष्ट्रात कोणी येतो, पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, पाहुण्यांना येऊ द्या पण पाहुण्यांनी महाराष्ट्राचा मालक होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. आणि म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्षी असे संकल्प केले जातात. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिवसानिमित्त एक ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. उद्या पुढल्या 8 दिवसात हजारो पुस्तकांची विक्री होईल. म्हणजे मराठी वाचक आहे, मराठी लोक वाचतात. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आजचा कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रम होतो आहे. इतर संस्था मराठीच्या बाबतीत कार्यक्रम करत आहेत. तरीही महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठीचे लढे जे सुरू झाले ते संपत नाहीत. हे दुर्दैव आहे. या संदर्भात 5 जुलैला ज्या मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी सक्तीचा विरोध या मुद्द्यावर ठाकरे बंधूंची युती झाली. राजकीय युती सोडा, पण एका व्यासपीठावर आले ज्या मुद्द्याने. काल मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी विधानसभेमध्ये हिंदी सक्ती कशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतली हे पुराव्यानिशी आकडेवारीनिशी जाहीर केलं. त्यावेळेस सभागृहात तुमच्या पक्षाचे आमदारही होते. मग त्या आमदारांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ठाकरे होते, एक लक्षात घ्या, अनेक आमदार होते आणि त्यांनी पुराव्यानिशी सगळे दाखवलं. मी सरकारमध्ये नव्हतो. जे सरकारमध्ये होते त्यांनी ह्याला उत्तर दिलं पाहिजे. कारण हा एक शासकीय मुद्दा आहे, शासकीय अध्यादेशाचा मुद्दा आहे. शासकीय मिनिट्स त्याच्यामध्ये जर असतील तर हे घडलं असेल किंवा घडलं नसेल, त्याच्यावर जे सरकारमध्ये होते किंवा जे विधिमंडळात उपस्थित होते त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. किंवा आज माननीय उद्धव साहेबांचं भाषण आहे ते उत्तर देतील. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला विचारण्याचं प्रश्न हा विचारण्यामागचं कारण हे आहे, शासकीय स्तरावर ही उत्तरं दिली जातील, आमदार देतील, मुख्यमंत्री देतील, उद्धव ठाकरे देतील, पण ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये तुमचा महत्वाचा वाटा आहे किंवा योगदान आहे आणि तुम्ही दुवा म्हणून ठाकरे बंधूंमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे तुम्हाला हा प्रश्न आपण विचारलात. याबद्दल आजच्या मराठी भाषा दिनी मी आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो. पण महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये. सरकारी कागद काय म्हणतो, त्या कागदाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांनी हातात हात घालून, बरं का, खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरुद्ध एक संघर्ष केला. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे ना. कागद कसले दाखवत्या विधिमंडळामध्ये, कागद असे आम्ही खूप कागद दाखवू शकतो. हां, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो. नाही, पण मुळात जे धोरण उद्धव ठाकरेंनी जाणलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत होते. कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच होती. मग उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे वेगळं काय म्हणत होते किंवा राज ठाकरे वेगळं काय सांगतायत? ही सक्ती केंद्र सरकारने केलेली आहे हे कसे विसरतायत देवेंद्र फडणवीस? त्रिभाषा सूत्रीचा दबाव हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणला आणि राज्यांवर दबाव आले, राज्य संघर्ष करत राहिली. हे फडणवीस सांगायला विसरत आहेत. ही त्रिभाषा सूत्री ही जी आहे, हिंदी, मराठी, अन्य वगैरे सगळं, त्याच्याविरुद्ध तेव्हा संपूर्ण देशच संघर्ष करत होता ना. दक्षिणेतली राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्याने आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजे आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात, बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यावरती बोलत नाही आहेत. याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं.